नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या मागच्या बातमी या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ज्यांनी एकदा सबस्क्राईब केले त्यांनी पुन्हा करायची गरज नाही. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण गेले काही दिवस अफगाणिस्तान सगळीकडे बातम्या येत राहते आणि बांगलादेश हा जो आपला शेजारी आहे, पूर्वीचा मित्र आणि सध्याचा शत्रू, याच्याकडे काय घडामोडी चालल्या त्याचं आपलं जरा दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यात तुम्हाला महत्त्वाची बातमी बांगलादेशमधल्या घडामोडीची मी देणार आहे. की बांगलादेशमुळं काय झालं की अमेरिका आणि भारत यांच्यामधलं शीतयुद्ध आता वाढणार आहे. बांगलादेशामध्ये सत्तांतर होऊन जवळजवळ 1.5 वर्ष होईल. म्हणजे शेख हसीना वाजेद तिथल्या ज्या पंतप्रधान होत्या त्यांना साधारणतः 15 ऑगस्टच्या वेळेस मागच्या वर्षी पळून यावं लागला. आता तिथं 1.5 वर्ष तिथल्या विद्यार्थ्यांनी जमाते इस्लामी या तिथल्या जातीवादी संघटनेने उग्र निदर्शनं केली आणि पंतप्रधान निवासावर चाल करून आल्यामुळं लष्कराने त्यांना सांगितलं, व तुम्ही इथून निघून जा, नाही तर तुमच्या जीवाला धोका येईल. आणि ते हेलिकॉप्टरमध्ये बसून आपल्या भारतात आल्या आणि आसाममधून डायरेक्ट आपल्या दिल्लीला पोचल्यात. मग आता या 1.5 वर्षामध्ये बांगलादेशाचं काय झालं, त्या 1.5 वर्षात काही प्रगती झाली का? की शेख हसीना वाजेदवर जे तिथले विद्यार्थ्यांनी आरोप केले, तर त्या आरोपाचं निराकरण म्हणून बांगलादेशची काही प्रगती झाली का? तर असं अजिबात नाही. उलट बांगलादेशची सगळी परिस्थिती रसातळाला गेलेली आहे. तिथली आर्थिक परिस्थिती अतिशय खराब झालेली आहे. जे बांगलादेश शेख हसीना वाजेद यांच्या काळामध्ये कापडाच्या निर्यातीमध्ये अतिशय अग्रेसर होता. भारतापेक्षा जास्त निर्यात त्यांची रेडीमेड कपड्याची होती. प्रसिद्ध होते बांगलादेशचे कपडे परदेशामध्ये. ते पूर्णपणे बंद झालेलं आहे. राजकीयदृष्ट्या तिथली परिस्थिती रसातळाला गेलेली. कोणाचा बायपास कोणामध्ये नाही. ते शेख युनुस मोहम्मद जे आहेत त्यांना ते नियंत्रण जमत नाही. त्यांनी जे मदतनीस घेतले ते सगळे विद्यार्थी आहेत, त्यांना कशाचं ज्ञान नाही, अनुभव नाही. आणि लष्कर शांत बसलेले, कारण त्यांच्यावर अमेरिकेचा दबाव आहे. व्यापारामध्ये पूर्णपणे बंद झालं. भारताने सुद्धा त्यांना कॉपरेशन करणं, पूर्वी जे भारताच्या विमानतळावरून बंदरातून त्यांची वाहतूक परदेशी व्हायची ती आपण टोटली बंद केली. भारतातून जो कच्चा कापूस जायचा तो टोटली बंद झालेला. त्याच्यामुळे त्यांची निर्यात बंद झालेली आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे. भारतातून अडाणी इलेक्ट्रिक मार्फत जे त्यांना वीज जायची तीसुद्धा मध्ये बंद केली होती. संपूर्ण ढाका शहर त्याच्या भोवतालचा भाग अंधारामध्ये गेला होता. म्हणजे अतिशय पाकिस्तानपेक्षा वाईट परिस्थिती बांगलादेशची झालेली आहे. मग आता आपल्याला महत्त्वाचा विषय असतो नाही. आपला महत्त्वाचा विषय काय आहे की अमेरिकेचे जे भावले मोहम्मद युनुस, आता हे मोहम्मद युनुसला काय झालेलं आहे की नोबेल पारितोषिक मिळालं. ते अमेरिकेच्या दबावामुळे दिले गेले. खरं तो माणूस अतिशय म्हणजे फालतू माणूस आहे. त्याला भ्रष्टाचार आरोपावरून शेख हसीना वाजेद यांनी तुरुंगातसुद्धा टाकलं होतं. त्याचाच बदला घेण्यासाठी त्यांनी शेख हसीना वाजेदवर अनेक केसेस दाखल केल्या. त्यांना निवडणुकीला लढायलासुद्धा त्यांची बंदी घातलेली आहे. तर हा जो अमेरिकेचा भावला आहे, तर अमेरिकेने प्रेशर आणून त्याला बसवले, कारण त्यांची अजिबात लायकी नाही आहे. पण अमेरिकेच्या दबावामुळे लष्कराने आणि तिथले जे पैसे घेऊन ज्यांनी आंदोलनं केले तिथल्या त्या विद्यार्थी नेत्यांनी मोहम्मद युनुसला प्रमुख सल्लागार, तो पंतप्रधान नाही, राष्ट्रपती नाही आणि काही नाही, सल्लागार म्हणून पंतप्रधान पदाचे सगळे सुख जे आहे तो अनुभवतो, त्याला मुख्य बनवलं. पण त्याच्यामागं अमेरिकेचा हेतू दुसरा होता. तर अमेरिकेचा हेतू काय होता की सेंट मार्टिन म्हणून एक बांगलादेशचं बंदर आहे. बांगलादेशच्या दक्षिणेला आहे, अगदी म्यानमारला लागून आहे. तर ते बंदर जे आहे आपलं, ते जे बेट आहे, ते बेट त्यांना अमेरिकेला हवं लष्करी त्यांच्या कारवाईसाठी. त्यांना तिथं विमानतळ उभारायचं आहे, तिथं त्यांना नाविक दल ठेवायचं आहे
आता याच्यामागे हेतू काय, तर संपूर्ण बंगालच्या खाडीवर त्याचं प्रभुत्व पाहिजे. बंगालच्या खाडीच्या सामुद्रधुनीतून म्हणजे श्रीलंकेपासून जवळजवळ जगातला 30% व्यापार होतो. पूर्वेकडं जे जातात चीन, मलेशिया किंवा इंडोनेशिया, इकडचा सगळा व्यापार त्याच्या जवळून जातो. तर त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा त्याचा प्रयत्न अमेरिकेचा आहे. पूर्वी जेव्हा पाकिस्तानच्या विरोधात लढून बांगलादेश निर्माण झाला आणि शेख हसीना वाजेद यांचे वडील शेख मुजीबुर रहमान हे तिथं राष्ट्रपती बनले, तर त्यांनासुद्धा अमेरिकेने सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला हा बेट द्या. खरं तर त्यावेळेचे अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि ते हेनरी किसिंजर जे होते त्यांचा पाकिस्तानला पाठिंबा होता की बांगलादेशवर काय अत्याचार करायचे ते करा, पण त्यांना स्वातंत्र्य देऊ नका. पण भारतीय सैन्याने त्यांना मदत केल्यामुळं बांगलादेश स्वतंत्र झाला, त्याची खंत अमेरिकेला होती. मग त्यांनी मुजीबुर रहमानने सांगितलं आम्हाला हे भेट द्या म्हणजे आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. मुजीबुर रहमानने पण विचार केला किंवा हे चांगलं नाही अमेरिका इथे जवळ येणं, म्हणून त्यांनी नकार दिला. अमेरिकेने त्यांचासुद्धा खून करून त्यांची सत्ता उलथवून टाकली. काही दिवसांनी त्यांची मुलगी सत्तेवर आली, शेख हसीना वाजेद. यांनासुद्धा 1-2-3 वर्षापासून अमेरिका मागे लागली की ते सेंट मार्टिन जे बेट आहे ते तुम्ही आम्हाला द्या. शेख हसीना वाजेदने इशू केलं की ते जवळ आले तर भारताला त्रास आहे, बांगलादेशला त्रास आहे, म्यानमारला त्रास आहे. आणि ही लोक कशी आहेत, ही दादागिरी करणारी लोक आहेत, त्यांच्याशी लढणं आपल्याला अवघड होतं. मग त्यांनी जर रस्तेच बंद केले, ढाक्याचं बंदरच बंद केलं, काही करू शकतात. त्याच्यामुळे त्यांनी नकार दिला की आम्ही देणार. त्यांनी वॉर्निंग दिली की तुम्ही दिलं नाही तर आम्ही तुमची सत्ता उलटून टाकू. शेख हसीनाने सांगितलं काय व्हायचं ते उद्या मी देणार नाही. आता हे सेंट मार्टिन लूट काय एवढं अमेरिकेला गरजेचं आहे, तर सेंट मार्टिन बेटचा इतिहास म्हणजे असा आहे की बंगालची खाडी जी आहे त्याच्यामध्ये हे बेट बांगलादेशच्या दक्षिणेला वसलेले आहे. कॉक्स बाजार म्हणतात आपण, त्याच्या दक्षिणेला ते आहे. प्रवाळ द्वीप आहे, म्हणजे अतिशय महत्त्वाची प्रवाळ जी आहेत ती त्या समुद्रामध्ये आहेत. त्याला जागतिक वारसा असल्यामुळं तिथं प्रवाळ उचलणं वगैरे त्याला बंदी घातलेली जागतिक संघटनेने. अतिशय निसर्गरम्य असं ते बेट आहे. त्याला नारिकेल जंजिरा असंही म्हणतात. नारिकेल म्हणजे काय, नारळाचं द्वीप असं म्हणतात. काही जण त्याला दारुचिनी द्वीप असंही म्हणतात. पण सेंट मार्टिन म्हणजे काय झालं की पूर्वी ब्रिटिशांच्या याच्यामध्ये कॉक्स बाजारला जो डेप्युटी कमिशनर होता त्याच्या नावाने ते बेटाचं नाव दिलेलं आहे सेंट मार्टिन आयलंड म्हणून. तर ते तसंच राहिलेलं आहे, त्याचं काही नाव बदललेलं नाही. आणि चित्तगावचा तो डेप्युटी कमिशनर होता. चित्तगाव एक मोठं बंदर तिथं आहे. तर मोहम्मद युनूसला ते बेट मागितलं आणि तो अमेरिकेचा पिट्टू असल्यामुळं काय झालं की त्याने अमेरिकेला होकार दिला. मध्ये ते अमेरिकेत गेले त्यावेळेस आपल्या अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांची गाठ झाली आणि त्यांनी तो विषय काढला की आम्ही जी सत्ता उलटून तुला बसवलं तर त्याचं काम कधी करणार, वर्ष होत आलं. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे. आणि मग आता अमेरिकेच्या त्यांच्या वाटाघाटी झालेल्या आहेत, करार झाला असं पण कानावर आलेलं आहे. तर सेंट मार्टिन बेट हे अमेरिकेत ताब्यात आले तर काय घडू शकतं वा, म्हणजे एवढं प्रचंड गोंधळ व्हायचं काय कारण, तर बांगलादेशच्या खाडीच्या अगदी डोक्यावर ते बेट आहे. त्यांनी भारतावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं. भारताचं कलकत्ता बंदर, ढाका, चित्तगाव या सगळ्या बंदरांवर नियंत्रण आपाप त्या अमेरिकेचं येऊ शकतं. काय हालचाली चालल्या याच्यावर त्यांचं लक्ष राहू शकतं. आपला विशाखापट्टणम म्हणून जो आपला मोठा नाविक तळ आहे त्या नाविक तळावर सुद्धा त्यांचं लक्ष राहू शकतं. बांगलादेश देशाच्या सामुद्रधुनीतून म्हणजे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर जिथं मिळतात तिथून मोठ्या प्रमाणावर व्यापारी जहाजं जातात.
पुढं कधी मोठं महायुद्ध झालं काय झालं तर अमेरिका त्या व्यापारावर नियंत्रण आणू शकतो, म्हणून त्यांना ते बेट पाहिजे. तिथं चीन जवळ आहे, म्हणजे चीनची सरहद्द जवळ आहे, त्याच्यामुळं त्याच्यावरसुद्धा त्यांना नियंत्रण ठेवता येतं. अमेरिकेहून चीनला यायचं त्याच्यापेक्षा या सेंट मार्टिन बेटावरून चीनवर हल्ला करणं जास्त सोपं जातं. तर एकंदरीत काय आहे की त्याच्यामुळं भारताचं नौदल, अमेरिकेचं नौदल हे समोरासमोर, कारण बंगाल साईड छोटी आहे, त्याच्यामुळे मधल्या ज्या किलोमीटर समोरासमोर त्यांची जहाजं आली तर कधी ना कधी चकमक होऊ शकते. त्याच्यामुळे भारतालाही डोकेदुखी वाढणार आहे. एकंदरीत बांगलादेश काय आहे की अमेरिकेचा गुलाम झालेला आहे, आणि अमेरिका एखाद्यात कुठं घुसली की तिथून ते बाहेर पडत नाहीत. ते आता समजा युनुसचं पुढं जनतेने काही केलं तर ते युनुसलासुद्धा काढून टाकतील, दुसरं कोणीतरी त्यांचा पिट्टू आणून बसवतील. जनतेने विरोध केला तर जनतेमध्ये सुद्धा फूट पाडून तिथले लोक विकत घेऊन करू शकतात. कोणत्याही ठिकाणी नेपाळ असो, बांगलादेश असो, पाकिस्तान असो, पूर्वीचं चिली असो, अनेक देशामध्ये त्यांनी पैसे देऊन तिथल्या लोकांना भडकवलं, उलथापालथ केलेले आहेत. पण आता काय झालेलं आहे की हे अमेरिकेचं दुखणं अगदी भारताच्या सीमेवरून ठेपलेलं आहे. म्हणजे हा करार अस्तित्वात आला आणि हे सेंट मार्टिन बंदर जर अमेरिकेच्या ताब्यामध्ये गेलं तर तिथं डोनाल्ड ट्रम्पचे 2 फायदे. एक, त्यांना नाविक तळ करायचं आहे, सैन्यदल उभारायचं आहे, आणि त्यांना तिथं एक रिसॉर्ट तयार करायचं परदेशी लोकांना येण्यासाठी, आणि ते डोनाल्ड ट्रम्पच्या बांधकामाचं काम त्यांना पाहिजे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचा स्वतःचा व्यवसायसुद्धा उभारायचा आपल्या मुलांसाठी, जावयासाठी, हा त्यांचा हेतू आहे. कारण ते अतिशय सुंदर बेट आहे, मोक्यावर आहे, त्याच्यामुळे अनेक पर्यटक तिथं दरवर्षी येतातच ते समुद्रकिनारा पाहायला. आणि मग जेव्हा तिथं रिसॉर्ट वगैरे मोठ्या प्रमाणात उभारणी होईल तेव्हा आपोआपच त्या देशाचं, त्या बेटाचं महत्त्व वाढेल आणि डोनाल्ड ट्रम्पचा फायदा पण मोठ्या प्रमाणात होईल. देशाचा पण फायदा होईल आणि त्यांचा स्वतःचा पण. पण अमेरिकेमुळं भारत, बांगलादेश, म्यानमार यांनासुद्धा त्रास होऊ शकतो. ही गोष्ट त्या मोहम्मद युनूसच्या डोक्यात गेलेली नाही. हसीना वाजेद यांनी राष्ट्रप्रेमामुळं त्यांना नकार दिला, त्यांना सत्ता सोडावी लागली तरी त्यांनी ते बेट दिलं नाही. मोहम्मद युनूस मात्र अतिशय घाणेरडा माणूस आहे, त्याच्यामुळं त्यांनी ते बेट अमेरिकेला द्यायचं कबूल केलेलं आहे. आता पाहूया पुढच्या काळामध्ये भारत अमेरिकेचे संबंध कसे बिघडतात का चांगले होतात, आणि चांगले झाले तर आता भारताला काय झालेलं आहे की बांगलादेशवर इतके दिवस जे शेख हसीना वाजेदमुळं चांगले संबंध होते ते खराबच झाले. तर आपल्याला जो चिकन नेक आहे, सिलिगुडी प्रांताजवळचा आहे, तो एक ताब्यात घ्यायचा आहे, आणि चितगाव बंदर आपल्याला ताब्यात घ्यायचं आहे. आणि हे दोन्ही कारवाया कशा करायच्या, लोकांना बरंच वाटतं ना पाकिस्तानमध्ये POK का नाही घेतलं, तर POKपेक्षा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे की बांगलादेशला धडा शिकवणं, चिकन नेट आपल्याला मोठी करून घ्यायचं आणि चितगाव बंदर ताब्यात घ्यायचं, आणि ते अमेरिकेचा ताबा येण्यापूर्वी करायचं, कारण नंतर अमेरिका विरोध करू शकतो. त्याच्यामुळे येत्या काही काळामध्ये बांगलादेश आणि भारताचं चकमक घडलेले तुम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. आज आपण इथं थांबूया. तुम्हाला हा बातमीपत्र आवडलं तर मग त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या कॉमेंट्समध्ये तुमचं मत अवश्य मांडा. रामकृष्ण.